हॅलो फ्रेंड्स, आपण पुन्हा एकदा व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहोत आणि क्लासरूममध्ये जो टॉपिक आपला सुरू होता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट, तो टॉपिक मी इथंही कंटिन्यू करतोय. ॲक्च्युली इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन सम कन्सेप्ट रिलेटेड विथ द पोलिनेशन. ॲज वी नो दॅट, तुम्ही वाचला असेल, सगळ्या गोष्टी केल्या असतील, कारण 5 दिवसांचा मोठा गॅप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पोलिनेशनचे टाईप्स मी तुम्हाला बघा म्हणून सांगितलेलं होतं. तर पोलिनेशन म्हणजे नेमकं काय आहे, तर हे ऑलरेडी आपण बघितले. त्याचे 2 टाईप्स बघितले की सेल्फ पोलिनेशन आणि क्रॉस पोलिनेशन असे 2 टाईप असतात. त्याचबरोबर त्याचे आपण ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघितलेले होते. मी परत एकदा सेल्फ पोलिनेशन या ठिकाणी सांगतोय, तर ते व्यवस्थित तुम्ही ऐका. सेल्फ पोलिनेशन काय, त्याच्यानंतर आपण डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्फ पोलिनेशनकडे जाऊया, कारण त्याशिवाय आपल्याला पुढचा कन्सेप्ट शिकता येणार नाही. दॅट इज कॉल्ड ॲज आउटब्रीडिंग डिव्हाइस. आउटब्रीडिंग डिव्हाइस नावाचा जो कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो जर आपल्याला व्यवस्थित समजायचा असेल तर त्याच्या आधी आपण डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्फ पोलिनेशन बघणं फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अटेंड केलेलं नव्हतं त्यांच्यासाठी सेल्फ पोलिनेशन म्हणजे काय, मी पुन्हा एकदा सांगतोय. ॲक्च्युली पोलिनेशनचे 2 टाईप आहेत. आपल्याला लोअर स्टँडर्डपासून आपण शिकत आलेलो आहोत की ॲक्च्युली कसं असतं, पोलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज कन्सिडर्ड ॲज अ पोलिनेशन. म्हणजे आता हा स्टिग्माचा पार्ट आहे. स्टिग्मा म्हणजे कार्पेल आला, हा स्टिग्माचा पार्ट आहे. दिस इज द स्टिग्मा विच इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेगास्पोरोफिल. हे जर इंडिव्हिज्युअल असेल तर याला कार्पेल म्हणायचं. याला आपण म्हणतो स्टिग्मा, याला आपण म्हणतो स्टाईल. आणि हा राऊंडेड सोलन पार्ट जो आहे त्याला आपण म्हणतो ओव्हरी. हा झाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, याला आपण कार्पेल असं म्हणतो. याला आपण कार्पेल असं म्हणतो. आणि दुसरा जो पार्ट आहे तो पार्ट म्हणजे हा अँथर लोबचा पार्ट आहे. फिलामेंट आणि त्याला कनेक्टिव्हज प्रेझेंट असतात. हा अँथर लोब आहे. दिस इज द अँथर लोब. याला फिलामेंट म्हणायचं. त्याच्यामध्ये कनेक्टिव्हज नावाचा पार्ट असतो, कनेक्टिव्हज. तर पहिली प्रोसेस आहे. आता ह्या इंडिव्हिज्युअलला आपण स्टॅमन असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज अ स्टॅमन. आय विल राईट द नेम ऑफ कार्पेल ॲज अ मेगास्पोरोफिल. मेगास्पोरोफिल बिकॉज इट प्रोड्यूस मेगास्पोर. And stamen is considered as a microsporophil. Microsporophil. Megasporophil and microsporophil. These are the 2 parts present in a flower. And if suppose these 2 parts, that is microsporophil and megasporophil, is present in a same flower, then the flower is considered as bisexual flower or it is also called as a hermaphrodite flower. ज्या फ्लावरमध्ये हे दोन्हीही प्रेझेंट असतं त्याला आपण हर्मॅफ्रोडाईट फ्लावर असं म्हणतो. ॲक्च्युली अँथर लोबमध्ये काय तयार होणार, अँथर लोबमध्ये पोलन ग्रेन तयार होणार. आणि हे जे पोलन ग्रेन आहेत, हे पोलन ग्रेन ह्या अँथर लोबवरून स्टिग्मावरती जाणार आहे. अँथर लोबवरून स्टिग्मावरती जाणार आहे. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ पोलिनेशन. ह्या प्रोसेसला आपण पोलिनेशन असं म्हणतो. म्हणजे जे परागकण असतात, म्हणजे पोलन ग्रेन्स जे तयार होतात, कशामध्ये तयार होतात, तर अँथर लोबमध्ये हे पोलन ग्रेन्स तयार होतात. आणि अँथर लोबवरून हे जे पोलन ग्रेन्स असतात ते स्टिग्मावरती ट्रान्सफर होतात. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज कन्सिडर्ड ॲज अ पोलिनेशन. ह्या पोलिनेशनचे 2 टाईप असतात. एकाला आपण म्हणतो सेल्फ पोलिनेशन आणि दुसऱ्याला आपण म्हणतो क्रॉस पोलिनेशन. तर सेल्फ पोलिनेशन आणि क्रॉस पोलिनेशन म्हणजे काय, सपोज आपण सेल्फ पोलिनेशनबद्दल बोलूया, कारण आपण ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये क्लासरूममध्ये आपण सेल्फ पोलिनेशन आणि क्रॉस पोलिनेशन दोन्ही सुद्धा बघितलेलं आहे. आता आपल्याला फक्त सेल्फ पोलिनेशन आणि नेमकं त्याचे डिसॲडव्हान्टेजेस कुठले आहेत ह्याबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. सेल्फ पॉलिनेशन याचा अर्थ काय, समजा फ्लावर जर हर्माफ्रोडाईट असेल, म्हणजे कॉमन फ्लावर सगळ्या बऱ्याच प्लांटमध्ये जे फ्लावर असते ते हर्माफ्रोडाईट असते. हर्माफ्रोडाईट याचा अर्थ काय, तर फ्लावर एकच असायला पाहिजे आणि त्या फ्लावरमध्ये मेल पण प्रेझेंट आहे, फिमेल पण प्रेझेंट आहे. आता तुम्ही म्हणणार मेल प्रेझेंट आहे, फिमेल प्रेझेंट आहे म्हणजे नेमकं काय, तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला आपण म्हणतो स्टॅमेन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला आपण म्हणतो कार्पेल. जर समजा मेल
ऑर्गन पण प्रेझेंट असेल आणि फिमेल ऑर्गन पण प्रेझेंट असेल तर त्या फ्लावरला आपण बायसेक्स्युअल फ्लावर किंवा हर्मॅफ्रोडाईट असं म्हणतो. मग त्या फ्लावरमध्ये नेमकं काय होणार? सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज द स्टिग्मा, स्टाईल अँड दिस इज द ओरी, आणि त्याला लागून अँथरलोब, फिलामेंट आणि कनेक्टिव्स प्रेझेंट आहेत, आणि त्याला लागून कोरोला प्रेझेंट आहे. कोरोला आणि कॅलेक्स हे दोन नॉन इसेन्शियल वोरल आहेत. खालच्या बाजूला रिसेप्टॅकल किंवा थॅलामस प्रेझेंट आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला पेडिसिल प्रेझेंट आहे. फ्लावर एकच आहे, त्यात मेल सुद्धा प्रेझेंट आहे आणि फिमेल सुद्धा प्रेझेंट आहे. जर समजा पोलन ग्रेन मेलवरून फिमेलवरती तिथल्या तिथं पडले तर अशा पोलिनेशनला आपण सेल्फ पोलिनेशन असं म्हणतो. सेल्फ पोलिनेशनमध्ये 2 टाईप असतात, एकाला आपण म्हणतो ॲटोगॅमी आणि दुसऱ्याला आपण म्हणतो चिटिनोगॅमी. तर त्याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ही जी गोष्ट आहे ह्याला आपण सेल्फ पोलिनेशन असं म्हणतो. त्यानंतर टाईप्स ऑफ सेल्फ पोलिनेशन बघायचे आहेत. मला हे सगळं सांगावं लागलं आहे कारण आपल्याला आउटब्रीडिंग डिव्हाइस डिटेलमध्ये बघायचं आहे. आउटब्रीडिंग डिव्हाइस कळण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सेल्फ पोलिनेशन म्हणजे काय आणि जो डिसएडव्हान्टेज आहे सेल्फ पोलिनेशनचा तो आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. तर सेल्फ पोलिनेशनचे पहिल्यांदा टाईप आपण बघूया. सेल्फ पोलिनेशन टाईप्स. सेल्फ पोलिनेशन आणि त्याचे टाईप्स आपल्याला बघायचे. त्यातला पहिला टाईप मी बघतोय ॲटोगॅमी. पहिल्यांदा मी एक्सप्लेन जो करणार आहे त्याला आपण ॲटोगॅमी असं कन्सिडर करतो. ॲटोगॅमी. ॲटो याचा अर्थ होतो सेल्फ. द मिनिंग ऑफ ॲटो इज सेल्फ. गॅमी मीन्स फ्युजन. दिस इज अ टाईप ऑफ सेल्फ पोलिनेशन इन विच द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर प्रेझेंट ऑन अ प्लांट. Suppose if we consider a plant, this is a plant having a flower and that flower is hermaphrodite. Suppose this is a plant आणि ह्या प्लांट वरती फ्लॉवर प्रेझेंट आहे. समजा हे फ्लॉवर प्रेझेंट आहे. ओके, हे प्लांट आहे, रूट शूट आहे, लीफ प्रेझेंट आहे आणि हा फ्लॉवरचा पार्ट आहे. ओके, तर दिस इज द फ्लावर. दिस फ्लावर इज बायसेक्सुअल फ्लावर. दिस फ्लावर इज बायसेक्सुअल फ्लावर. Now what mean by the bisexual? We have already seen some terminologies from the sexual reproduction in plants related with sexuality, that is unisexual flower and bisexual flower. Today actually bisexual flower we have to discuss because we have to see some disadvantages of self pollination, how the self pollination takes place and what is the effect of self pollination for the long duration, for generation to generation. ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बायसेक्सुअल फ्लावर याचा अर्थ काय होतो? बायसेक्सुअल याचा अर्थ फ्लावर एकच. याचा अर्थ इथं फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हॅव्हिंग अ स्टिग्मा. Then this is called as a long tube called as a style, and basal solan fertile part is called as a ovary. आणि याला लागून this is called as a filament and anther lobe combinedly called as a stamen. इथं मी नाव देतोय. हे कार्पेल आहे. जर इंडिव्हिज्युअल मेंबर असेल तर त्याला कार्पेल म्हणायचं. आणि 2 or more कार्पेल कंबाईन टुगेदर टू फॉर्म द गायनेशियम, त्याला आपण गायनेशियम असं म्हणतो. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ स्टॅमेन, त्याला आपण स्टॅमेन असं म्हणतोय. ओके, आणि मग त्याला बाजूला वोर्ल प्रेझेंट आहेत. दिस इज कॉल्ड ॲज अ कोरोला. हा कोरोलाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तो कॅलेक्स आहे, त्याला आपण सेपल असं म्हणतो. दिस इज द थॅलामस आणि त्याच्या खालच्या बाजूला पेडिसिल प्रेझेंट आहे. तर हे फ्लावर आहे. ह्या फ्लावरमध्ये स्टॅमन पण प्रेझेंट आहे, कार्पेल पण प्रेझेंट आहे. याचा अर्थ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण प्रेझेंट आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण प्रेझेंट आहे. अशा फ्लावरला आपण काय म्हणतो? बायसेक्सुअल फ्लावर. ह्या फ्लावरला आपण बायसेक्सुअल फ्लावर असं म्हणतो. मग काय होतं? फ्लावर एक आहे, त्याचाच अँथरलोब, त्याचाच कार्पल किंवा त्याचाच स्टिग्मा. तर पोलिनेशन होत असताना चान्सेस काय आहेत? तर एकमेव चान्सेस असे आहेत की तिथलेच पोलन ग्रेन तिथल्याच स्टिग्मावरती पडू शकतात आणि अशा पद्धतीनं सेल्फ पोलिनेशन होऊ शकतं. म्हणजे फ्लावर, सेम फ्लावर म्हणजे वन फ्लावर और सिंगल फ्लावर विथ इट्स ओन, त्या स्वतः फ्लावरचे स्टॅमेन आणि कार्पेल आर प्रेझेंट
इन दॅट फ्लावर. फ्लावर एकच आहे आणि त्याच फ्लावरमध्ये असलेलं स्टेमेन आणि त्याच फ्लावरमध्ये असलेलं कार्पेल ह्यांच्यामध्ये जे पोलिनेशन होतं, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा of the same flower, that means the male reproductive part and the female reproductive part are present in the same flower, and where the pollination takes place, the pollen grains which get mature inside the anther lobe get dispersed or get spread after dehiscence and they land on the stigma of the same flower. This is called as a ॲटोगॅमी. शब्दातच आहे. ॲटो याचा अर्थ सेल्फ, गॅमी याचा अर्थ फ्युजन. द पोलिनेशन टेक्स प्लेस फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज कन्सिडर्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन अँड द टाईप इज नोन ॲज ॲटोगॅमी. दुसरा टाईप आपल्याला बघायचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ जिटिनोगॅमी. जिटिनोगॅमी दुसरा टाईप आहे पॉलिनेशनचा. नेबर म्हणजे शेजारी, शेजारचं जे काय फ्लावर आहे त्यांच्यामध्ये होणारं जे पॉलिनेशन आहे त्याला आपण जिटिनोगॅमी असं म्हणतो. आता इथं बघा, समजा एक प्लांट आहे, थोडंसं प्लांट मोठं काढूया, हे त्याला ॲपेंडेजेस आहेत, लीफ आहे, लीफ ही झाडाची पानं आहे. आणि सपोज ह्या प्लांटवरती 2 फ्लावर प्रेझेंट आहे. हे खालचं फ्लावर प्रेझेंट आहे, ओके, आणि हे वरच्या बाजूला फ्लावर प्रेझेंट आहे. 2 फ्लावर प्रेझेंट आहेत, ओके. आता प्लांट एकच आहे, म्हणून मी लिहिताना काय लिहितोय, सिंगल प्लांट विथ 2 फ्लावर. एकाच प्लांटवरती 2 फ्लावर प्रेझेंट आहेत, एकाच प्लांटवरती 2 फ्लावर प्रेझेंट आहेत. आणि वरच्या फ्लावरमधल्या अँथर लोबमधून पोलन ग्रेन रिलीज होतात आणि हे पोलन ग्रेन दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती लँड होतात. असं जर असेल तर हे 2 फ्लावर एकमेकांच्या शेजारी आहेत आणि शेजारी असल्यामुळं त्याला आपण जिटिनो असं म्हणतो, कारण जिटिनो याचा अर्थ नेबर. प्लांट एकच आहे आणि त्या प्लांटवरती 2 फ्लावर्स प्रेझेंट आहेत आणि हे जे फ्लावर्स आहेत हे फ्लावर एका फ्लावरमधल्या अँथर लोबमधून पोलन ग्रेन रिलीज होतात आणि दुसऱ्या फ्लावरवरती ते लँड होतात, म्हणजे त्याच्या स्टिग्मावरती लँड होतात. द जिटिनोगॅमी इट कॅन बी डिफाइन्ड ॲज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम द फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ द अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन सेम प्लांट. सेम प्लांट सेम आहे, सेम प्लांटवरती 2 फ्लावर्स प्रेझेंट आहेत. एक एक फ्लावर आहे ते वरती आहे, एक फ्लावर आहे ते खालती आहे किंवा जवळजवळ असतील. तर एका फ्लावरमधल्या अँथर लोबमधून पोलन ग्रेन रिलीज होणार आणि दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती ते लँड होणार. असं जर पॉलिनेशन असेल तर ह्या पॉलिनेशनला आपण जिटिनोगॅमी असं म्हणतो.